नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. लोकसभा निवडणूक जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. यात राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीसाठी 2 मतदारसंघ सोडायची तयारी शिवसेनेने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दर्शवली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. आतापर्यंत तिन्ही पक्षात 40 जागांवर एकमत झाला असून उर्वरित 8 मतदारसंघात अंतिम निर्णय आता काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पार्टीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेणार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी सांगितलं आहे. शिवसेना ठाकरे गट 20 जागा लढवण्यावर ठाम आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस 9 ते 10 जागा लढवणार आहे. काँग्रेस पक्ष 15 ते 18 जागा लढणार असल्याची माहिती सूत्रांची आहे. वंचित बहुजन आघाडीच्या जागा आणि तिढा असलेल्या जागावर अजूनही चर्चा सुरू आहे. वंचित बहुजन आघाडीसाठी 2 जागा महाविकास आघाडी सोडणार अशी ही चर्चा आहे. 20, 18, 10 या फॉर्म्युलावर आतापर्यंत अंतिम चर्चा असल्याची सूत्रांची माहिती आहे. महाविकास आघाडीबाबत महत्वाची बैठक काल पार पडली. जागा वाटपाबाबत यापुढे बैठक होणार नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलंय. संजय राऊत आज शरद पवार यांच्या भेटीला सिल्व्हर ओकवर गेले आहेत. काँग्रेस शिष्टमंडळाची देखील शरद पवारांसोबत बैठक पार पडली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात बैठकीला उपस्थित होते. महाविकास आघाडीचे लोकसभा 48 मतदारसंघ असे: 1. मुंबई उत्तर मध्ये काँग्रेस, 2. मुंबई उत्तर काँग्रेस, 3. मुंबई उत्तर पश्चिम चर्चा सुरू आहे, 4. मुंबई दक्षिण शिवसेना ठाकरे गट, 5. मुंबई ईशान्य शिवसेना ठाकरे गट, 6. मुंबई दक्षिण मध्ये चर्चा सुरू आहे, 7. नांदेड काँग्रेस, 8. लातूर काँग्रेस, 9. हिंगोली चर्चा सुरू आहे, 10. परभणी शिवसेना ठाकरे गट, 11. जालना चर्चा सुरू आहे, 12. संभाजीनगर शिवसेना ठाकरे गट, 13. बीड राष्ट्रवादी, 14. नाशिक शिवसेना ठाकरे गट, 15. दिंडोरी राष्ट्रवादी, 16. पालघर शिवसेना ठाकरे गट, 17. कल्याण शिवसेना ठाकरे गट, 18. ठाणे शिवसेना ठाकरे गट, 19. भिवंडी चर्चा सुरू आहे, 20. रायगड शिवसेना ठाकरे गट, 21. रत्नागिरी सिंधुदुर्ग शिवसेना ठाकरे गट, 22. धाराशिव शिवसेना ठाकरे गट, 23. कोल्हापूर शिवसेना ठाकरे गट, 24. हातकणंगले ठाकरे गट स्वाभिमानी शेतकरी संघटनांसाठी सोडण्याची शक्यता, 25. अकोला ठाकरे गट वंचित बहुजन आघाडीसाठी सोडण्याची शक्यता, 26. पुणे काँग्रेस, 27. सोलापूर काँग्रेस, 28. सांगली काँग्रेस, 29. शिरूर राष्ट्रवादी, 30. सातारा राष्ट्रवादी, 31. माढा राष्ट्रवादी, 32. मावळ शिवसेना ठाकरे गट, 33. बारामती राष्ट्रवादी, 34. जळगाव राष्ट्रवादी, 35. अहमदनगर राष्ट्रवादी, 36. शिर्डी चर्चा सुरू आहे, 37. वर्धा चर्चा सुरू आहे, 38. नागपूर काँग्रेस, 39. रामटेक चर्चा सुरू आहे, 40. बुलढाणा शिवसेना ठाकरे गट, 41. यवतमाळ वाशिम शिवसेना ठाकरे गट, 42. अमरावती काँग्रेस, 43. भंडारा काँग्रेस, 44. चंद्रपूर काँग्रेस, 45. गडचिरोली काँग्रेस, 46. नंदुरबार काँग्रेस, 47. रावेर राष्ट्रवादी आणि 48. धुळे काँग्रेस. महाविकास आघाडीचे लोकसभा मतदारसंघ असे ठरल्याची सूत्रांची माहिती असून येत्या काही दिवसात चित्र स्पष्ट होणार आहे. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.